पाठ्यक्रमात आपण भारतीय राष्ट्रध्वजाच्या निर्मितीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 12 मार्च 2021 पासून 75 आठवड्यांच्या कालावधीमध्ये आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. या अंतर्गत केंद्र व राज्य सरकारांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांपैकी सर्वात मोठा व जनसहभाग असलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून हर घर तिरंगा हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्याचे ध्येय या उपक्रमामध्ये निश्चित करण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक यांच्या कार्याचा तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतविलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने व इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय एकात्मता व अखंडता यांचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज हा एकदम निर्माण झालेला नाही. 1857 पासून विविध रूपांमध्ये परिवर्तित होत 22 जुलै 1947 रोजी या ध्वजाला पूर्णत्व प्रदान करण्यात आले. या ध्वजाला 190 वर्षातील विविध स्वरूपातील जडणघडणीचा इतिहास असून आपण तो थोडक्यात जाणून घेऊ. अर्थात राष्ट्रध्वजाचा इतिहास समजून घेत असताना केवळ भारतीयांनी तयार केलेल्या राष्ट्रध्वजाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ब्रिटिश साम्राज्याने भारतासाठी तयार केलेल्या राष्ट्रध्वजाचा या माहितीमध्ये समावेश असणार नाही, हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. भारताचा प्रथम राष्ट्रध्वज हा 1857 साली तयार करण्यात आला. 1857 मध्ये संपूर्ण भारतातून ब्रिटिशांच्या विरुद्ध संघटितरित्या स्वातंत्र्य युद्ध पुकारण्यात आले. स्वातंत्र्य लढ्याला एकसंघ रूप देण्यासाठी व सर्व राजे रजवाड्यांना एका छत्राखाली आणण्यासाठी भारताचा एक राष्ट्रध्वज असावा असा एक विचार पुढे आला व त्यातून भारतीयांनी बनवलेला पहिला राष्ट्रध्वज निर्माण झाला. हा राष्ट्रध्वज रेशमी कपड्यांचा, पोपटी रंगाचा, चौकोनी आकाराचा होता. त्याची किनार पिवळी व निळी होती. त्यावर उजव्या बाजूला हिंदू संस्कृतीचे लाल कमळ व खालच्या डाव्या टोकाला लाल रंगाचा चंद्र अंकित केला होता. या राष्ट्रध्वजासाठी एक गीतही तयार करण्यात आले होते. या राष्ट्रध्वजाला सेनेतील छावणी फडकवून त्यासमोर प्रतिज्ञा घेण्यात येत असे. हा राष्ट्रध्वज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनला होता. त्यानंतर दुसरा राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी मात्र 1904 पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागली. स्वामी विवेकानंद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करीत होत्या. कलकत्त्यातील युवकांनी त्यांच्याकडे भारताचा राष्ट्रध्वज तयार करण्याची विनंती 1904 साली केली. त्या विनंतीनुसार भगिनी निवेदितांनी कलकत्त्याच्या युवकासाठी एक ध्वज तयार केला. हा राष्ट्रध्वज भगव्या रंगाचा, चौकोनी आकाराचा होता. चारही किनारावर 108 पिवळ्या रंगाच्या ज्योती छापल्या होत्या. ध्वजाच्या मध्यभागी पिवळ्या रंगाने इंद्राच्या वज्राचे चिन्ह अंकित केले होते व त्यावर बंगाली लिपीत वंदे मातरम लिहिले होते. ब्रिटिशांच्या बंगालच्या फाळणीच्या विरोधाचे प्रतीक हा ध्वज बनल्याने इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. भारताचा तिसरा राष्ट्रध्वज हा 1906 साली तयार करण्यात आला. 1906 साली दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्यात भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये युनियन जॅक न फडकवता भारताचा स्वतःचा राष्ट्रध्वज निर्माण करून तो फडकविण्याचे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे तयार करण्यात आलेला राष्ट्रध्वज 3 रंगाच्या 3 समान पट्ट्यांच्या चौकोनी आकाराचा, लांबी रुंदीमध्ये 3x2 प्रमाणात होता. सर्वात वर हिरव्या रंगाचा पट्टा होता, ज्यावर पांढऱ्या रंगाचे 8 अविकसित कमळ म्हणजेच कळ्या काढलेल्या होत्या. हे 8 कमळ म्हणजे त्या काळात अस्तित्वात असलेल्या 8 प्रांतांचे प्रतीक होते. मधला रंग पिवळा होता. त्यावर हिरव्या रंगाने देवनागरी लिपीमध्ये वंदे मातरम असे लिहिले होते. तर सर्वात खाली लाल रंगाची पट्टी होती, ज्यावर उजव्या टोकाला सूर्य व डाव्या टोकाला चंद्रकोर पांढऱ्या रंगाने काढण्यात आली होती.
हा राष्ट्रध्वज म्हणून त्या अधिवेशनामध्ये अध्यक्षांच्या हस्ते फडकविण्यात आला. त्यानंतर 1960 सालच्या जागतिक सोशलिस्ट कॉन्फरन्समध्ये लोकमान्य टिळक यांना आमंत्रण देण्यात आले होते, परंतु त्यांना राष्ट्राच्या बाहेर जाण्यास ब्रिटिशांनी बंदी घातली. त्यामुळे त्यांना उपस्थित राहता येणार नव्हते. त्यांच्याऐवजी इंग्लंडमधून मॅडम भिकाजी कामा यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाण्याची विनंती केली. या अधिवेशनात जाताना मॅडम भिकाजी कामा यांनी स्वतः लोकरीने विणून राष्ट्रध्वज तयार केला होता. हा ध्वज देखील कलकत्त्यामधील ध्वजाप्रमाणेच होता, फक्त यामध्ये अविकसित कमळांच्या म्हणजे कळीच्या ऐवजी विकसित कमळाचा म्हणजे फुलांचा वापर करण्यात आलेला होता. सर्वात वर हिरव्या पट्टीमध्ये हे कमळ त्या ठिकाणी दाखविण्यात आले होते. त्यांनी हा ध्वज भारताचा राष्ट्रध्वज म्हणून या कॉन्फरन्समध्ये सादर केला. तो भारताचा राष्ट्रध्वज म्हणून त्या ठिकाणी नोंदविला गेला, म्हणून हा भारताचा चौथा राष्ट्रध्वज मानला जातो. अर्थात तिसऱ्या आणि चौथ्या राष्ट्रध्वजामध्ये फारसा फरक नव्हता, फक्त कमळाच्या फरकामुळे तो वेगळा ठरला. भारताचा पाचवा राष्ट्रध्वज मॅडम ॲनी बेझंट यांनी तयार केला होता. या ध्वजात 5 लाल रंगाचे व 4 हिरव्या रंगाचे असे एकूण 9 समांतर पट्टे अनुक्रमावर होते. ध्वजावर सप्तऋषींची 7 तारे पांढऱ्या रंगाने काढलेली होती. या ध्वजाच्या वरच्या बाजूला ब्रिटिशांचा राष्ट्रध्वज म्हणजेच युनियन जॅक बनविला होता व डाव्या बाजूला चंद्र व तारा अंकित केले होते. या राष्ट्रध्वजास 1917च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ॲनी बेझंट यांनी फडकविले, परंतु राष्ट्रध्वजावरील युनियन जॅकच्या अस्तित्वामुळे या ध्वजाविषयी वाद निर्माण झाला. या वादानंतर ॲनी बेझंट यांनी आपली भावना व्यक्त केली, ती अशी की सद्य परिस्थितीमध्ये इंग्रजी सत्तेशी जुळवून घेऊन भारतात अनेक चांगल्या गोष्टी ब्रिटिशांकडून करून घ्याव्यात, तसेच आज सरळ सरळ इंग्रजांशी 2 हात करण्याची आपली तयारी नसल्यामुळे त्यांचा प्रखर रोष भारतीयांवर होऊ नये हा विचार माझ्या मनात होता. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींनी भारताच्या राष्ट्रध्वजात युनियन जॅक दर्शविणे अमान्य केले व हा ध्वज त्या अधिवेशनापुरताच मर्यादित राहिला. त्यामुळे नव्या ध्वजाच्या निर्मितीसाठी चालना मिळाली. याच काळामध्ये आंध्र प्रदेशचे एक युवक पिंगले वेंकय्या यांनी 1916 मध्ये भारतीय झेंडा मिशनची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी एक राष्ट्रध्वज तयार केला होता. तो त्यांनी 1921च्या काँग्रेसच्या अधिवेशनात सादर केला, पण तो 2 रंगांचा होता. त्यावर हिरवा व खाली लाल रंग. महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये पांढरा रंगाचा पट्टा जोडून ध्वजावर ग्राम उद्योगाचे प्रतीक म्हणून निळ्या रंगात चरखा हा 3 रंगांमध्ये समावेश होईल अशा रीतीने बनविण्यात आला, ज्याचे नुमुळते टोक डावीकडे राहील अशा पद्धतीचे होते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की चरख्याची संकल्पना प्रथम लाला हर्षराज यांनी गांधीजींसमोर मांडली होती. त्याचा उपयोग या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसाठी केला. त्याप्रमाणे बनविलेला भारताचा हा 6वा राष्ट्रध्वज ठरला. हा पूर्वीप्रमाणेच 2x3 या आकाराचा होता. सर्वात वर पांढरा रंग, मधला हिरवा रंग व खालचा लाल रंग. या ध्वजाला चरखांकित राष्ट्रध्वज असे संबोधले गेले. याच काळामध्ये ब्रिटिशांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अनादर केला. त्यामुळे 1923 साली झेंड्याच्या आदरार्थ सर्वत्र चळवळी सुरू झाल्या. त्यातून झेंड्याच्या सन्मानार्थ एक झेंडा गीत देखील तयार करण्यात आले. 1924च्या बेलगाव येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रकवी श्यामलाल गुप्त यांनी तिरंगी झेंड्याच्या सन्मानार्थ एक गीत प्रस्तुत केले होते. त्याला राष्ट्रीय झेंडा गीत म्हणून मान्यता देण्यात आली. या गीतात एकूण 7 कडवे होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिले व 7वे ही 2च कडवे झेंडा गीत म्हणून सध्या गायली जातात. भारताचा 7वा राष्ट्रध्वज हा 1931 साली तयार करण्यात आला. 1931च्या दिल्ली येथील अधिवेशनामध्ये एक विशेष बाब म्हणून भारताचा राष्ट्रध्वज तयार करण्यात यावा याविषयी सर्वांनी एकमत तयार केले. त्याकरिता राष्ट्रध्वज निर्माण करणारी समिती बनविण्यात आली. त्यांनी त्या कमिटीचे प्रमुख पट्टभी सीतारामय्या यांना बनविले गेले. या समितीने भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून संपूर्ण ध्वज एकाच म्हणजे केशरी रंगाचा बनविला. त्यावर ग्रामीण मूल्योद्योगाचे प्रतीक म्हणून चरखा निळ्या रंगाने अंकित केला होता.
हा ध्वज वर्किंग कमिटीच्या सभास्थळी फडकविण्यात आला, त्यामुळे त्याला 7व्या राष्ट्रध्वजाचा मान मिळाला. परंतु या ध्वजाबाबत काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. म्हणून ध्वज समितीने अध्यक्ष पट्टभी सीतारामय्या यांनी सभेत असा विचार ठेवला की पंडित नेहरूंनी याबाबत आपले मत स्पष्ट करावे. पंडित नेहरूंनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, राष्ट्रध्वजातील रंग हे त्याचे गुणवाचक भावाने स्वीकारले पाहिजेत, म्हणून एक नवीन तिरंगा ध्वज तयार करावा. प्रचलित ध्वजात जास्त परिवर्तन न करता त्याच्या क्रमात बदल केला जावा. त्यांच्या सूचनेनुसार भारताचा 8वा राष्ट्रध्वज तयार करण्यात आला. त्यामुळे श्रोते हो, आता जवळजवळ भारताच्या राष्ट्रध्वजाचे स्वरूप निश्चित झाल्यासारखे होते. भारताचा वर्तमान राष्ट्रध्वज मात्र स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर तयार झाला. भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केल्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशाचा राष्ट्रध्वज ठरविण्यासाठी एक अस्थायी समिती बनविण्यात आली. या समितीने बनविलेला राष्ट्रध्वज हा 1931 साली बनविण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाप्रमाणेच होता, ज्याची लांबी व रुंदी 3x2 या प्रमाणात होती. सर्वात वरचा रंग केशरी ठेवण्यात आला. हा रंग शौर्य व त्यागाचे प्रतीक मानला गेला. मधला पांढरा रंग सत्य व शांतीचे प्रतीक मानला गेला, तर सर्वात खाली हिरवा रंग हा देशातील हिरवळीचे व अन्नधान्याच्या समृद्धीचे प्रतीक मानण्यात आला. पांढऱ्या पट्ट्यावर मधोमध सम्राट अशोककालीन सारनाथ स्तंभातील 24 आरे असलेला अशोक चक्र निळ्या रंगात अंकित करण्यात आला. ध्वजातील रंगाबद्दल व चक्राबद्दल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी व्यक्त केलेले विचार असे आहेत. ते म्हणतात, केशरी रंग त्याग व निस्वार्थी भावनेचे प्रतीक आहे. आमच्या नेत्यांनी भौतिक सुखाचा त्याग करून समर्पित भावनेने आपले कर्तव्य बजावले. लाखो वीरांच्या बलिदान व स्फूर्तीचे प्रतीक म्हणून या रंगात शौर्य व धैर्य सामावले आहे. म्हणून केशरी रंग सर्वात वर आहे. मध्यभागी पांढरा रंग आम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्याची व चांगले आचरण, शांती आणि अहिंसात्मक सात्विक जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे. खाली हिरवा रंग भूमी आणि वनस्पतीशी आमच्या असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकतो, ज्यावर सर्व प्राणी मात्रांचे जीवन निर्भर आहे. अन्नधान्याने समृद्ध देशाचे वातावरण निसर्गाला अनुरूप राहील याची शिकवण हा रंग देत राहतो. पांढऱ्या रंगाच्या मधोमध निळ्या रंगाचे 24 आरेयुक्त अशोक चक्र धर्माच्या राज्याचे प्रतीक आहे. देशाचे शासन करणाऱ्या लोकांनी सत्य धर्म अर्थात नैतिकतेच्या सिद्धांताचे पालन केले पाहिजे. तसेच 24 आरे देशाच्या सतत प्रगतिमान राहील याचे प्रतीक आहे. चक्र भारताच्या परिवर्तनशील व गतिशीलतेचे प्रतीक मानण्यात आले आहे. चक्राचा निळा रंग हा ब्रह्मांड म्हणजे आकाशाचे प्रतीक आहे. या राष्ट्रध्वजाला भारतीय संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी मान्यता प्रदान केली. या ध्वजाला चक्रांकित तिरंगी ध्वज असे संबोधण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 रोजी मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर व्हाईसराय हाऊसवर फडकविण्यात आलेला ब्रिटिश राष्ट्रध्वज अर्थात युनियन जॅक लॉर्ड माउंटबॅटन यांनी खाली उतरवला. त्या जागी स्वतंत्र भारताचा चक्रांकित तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर संसद भवनाच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवून त्याला 21 तोफांची सलामी देण्यात आली. श्रोते हो, भारतीय राष्ट्रध्वजाचे बदलते स्वरूप व त्यामधील रंग व त्यामागील भावना आता तुमच्या लक्षात आली असेल. कोई संदेह नहीं, पूर्ण विश्वास है, हमारा तिरंगा विश्व में सबसे खास है. भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास याविषयी माहिती देणारा कार्यक्रम आपण ऐकलं. लेखन निवेदन होतं बी रघुनाथ महाविद्यालय येथील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पांडुरंग लोणारकर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.